दरम्यान मनोज जरांगेंची भेट घेण्याआधी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। जे काही उणिवा दिसत आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मान्य जरांगे पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे तर जाऊन त्यांच्याशी चर्चा करून म्हणजे त्यांना या सगळ्या उणिवा शासनाने कशा दूर केल्यात, काही गैरसमज असतील त्यांचे तर ते आपल्याला दूर करता येतील। परंतु मला वाटतं अतिशय सकारात्मक पाऊल सरकारने टाकलेलं आहे आणि मला विश्वास आहे की ते सरकारची भूमिका समजून घेतल्यानंतर ते काय उपोषण करणार नाही अशी मला खात्री आहे। आता त्या क्षेत्रीय पातळीवर काही अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा दिसतोय, काही अधिकारी जाणीवपूर्वक ह्या अशा प्रकारच्या जी दाखल देण्यामध्ये टाळाटाळ करतात अशा काही तक्रारी आलेल्या आहेत। परंतु मला वाटतं की आमची उपसमिती स्थापन झाल्याच्या नंतर जो 61,000च्या वर दाखले आपण दिलेले आहे। पण मला वाटतं की त्यांचं जो म्हणणं आहे जरांगे पाटलाचं 58 लाख वगैरे दाखले सरसकट देण्याबद्दल, तर त्याचं मला वाटतं कोणीतरी तो गैरसमज करून दिलेला आहे। तो त्याला एकदा वस्तुस्थितीसमोर मी मांडणार आहे की काय प्रत्यक्ष काय काय कार्यवाही करतो आपण। 950 गुन्हे होते दाखल झाले, 961 काहीतरी। आता फक्त काहीतरी 64 गुन्हे फक्त मागे घ्यायचे राहिलेले आहेत, बाकी सगळे घेतलेले। आता गंभीर स्वरूपाचे गुन्हे तुम्ही लोकांच्या घरात गेलात, घरात पेटवण्याचा प्रयत्न केला, बरेच त्यांची भूमिका आहे की त्या थोडेसे ते कलम मवाळ करावे। आता तो काय अधिकार आम्ही त्याच्यावर विभागाला तपासून घ्यायला सांगितलं आहे, काय आपल्याला मदत करता येईल। पण मला वाटतं जवळजवळ 95% गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत।